बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। प्रकाश लोंढेंचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त, तब्बल 24 तासानंतर संपली कारवाई। सातपूर येथील ITI सिग्नलवरील हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या RPI जिल्हा अध्यक्ष स्वयंघोषित बॉस प्रकाश लोंढे याच्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेने बुलडोझर फिरवून त्याचे साम्राज्य नेस्तनाबूत केले। बुधवार दिनांक 15 संध्याकाळपासून सुरू झालेली ही कारवाई गुरुवारी संध्याकाळी तब्बल 24 तासानंतर संपली। महापालिका प्रशासनातर्फे मोठा पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालविण्यात आला। लोंढे यांच्या ITI पुलालगत असलेल्या नंदिनी नदीच्या पूररेषेत असलेल्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेने नोटीस चिटकवून 5 दिवसात अतिक्रमण काढण्याचा अल्टिमेटम संपल्याने महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, महापालिका अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत निर्देश दिले। एवढी पक्के बांधकाम पाडताना शेजारी असलेल्या अन्य घरांना धक्का लागू नये व अतिक्रमण काढताना जीवितहानी होऊ नये याकरिता प्रथम बुधवारी दिनांक 15 सायंकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत अनधिकृत होर्डिंग्सचा सांगाडा गॅस कटरच्या सहाय्याने हटविण्यात आला होता। त्यानंतर गुरुवारी दिनांक 16 पहाटे 4:30 वाजेपासूनच JCB व पोकलेन अतिक्रमण घराजवळ जाण्यासाठी नंदिनी नदीच्या एका बाजूने रस्ता तयार करण्यात आला। सकाळी 7 वाजेच्या सुमारास अतिक्रमित इमारत तोडण्यास सुरुवात करण्यात आली। अतिक्रमित घराच्या आजूबाजूला झोपड्या असल्याने JCB व पोकलेन चालकाला सावधगिरीने अतिक्रमण तोडावे लागत होते। तब्बल 24 तासांच्या परिश्रमानंतर अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात अतिक्रमण विभागाला यश आले। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली। झगडे यांच्यासह अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरकर, उपायुक्त सुवर्णा दखणे, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन घुगे, जयश्री बैरागी, डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक अधीक्षक व वरिष्ठ लिपिक तसेच उपद्रव शोध पथकातील 20 कर्मचाऱ्यांसह सर्व पथक प्रमुख, सुमारे 100 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा अतिक्रमण विभागातील एकूण 140 कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते। तसेच या मोहिमेत 1 JCB, 2 पोकलेन, 9 वाहने, 1 क्रेन, 1 अँब्युलन्स व 1 अग्निशमन वाहन असा वाहनाचा ताफा होता। पूररेषेत काम करून भव्य इमारत तयार झाली तरी मनपाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात का आले नाही? ज्या अधिकाऱ्यांनी यासाठी परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत। दरम्यान पोलीस प्रशासनाने नाशकातील गुन्हेगारांना चांगलाच महाप्रसाद दिला असल्याचे, सदर अतिक्रमण तोडण्यास विरोध करण्याकरिता कुणीही पुढे आले नाही। मराठी केसरी न्यूज ब्युरो, नाशिक। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।